करण्याचा प्रयत्न आलं तरी देवाचं चुकलं तरी मी एकंदरीत मायबाप या नदीमध्ये आतापर्यंत रती महारथी मोठमोठे आले, तसेच आता त्यांचं आगमन झाले परम आदरणीय परमस्नेह शक्तीमध्ये तोप बनली तरी जमत्या प्रवचनकार कथा कीर्तनकार भावी भागवतकार आणि शक्तीमध्ये दत्ता महाराज खाबेगावकर असं या महायुतीचं आपल्या नदीमध्ये आगमन झाले। शक्यतो दत्ता महाराज क्वचित बघायला मिळतात, पण मी माझं सुद्धा भाग्य समजतो की माझी सेवा आहे का दत्ता महाराज आहे। तसेच जे काही असणारे कबलापूरचे उत्तम महाराज आहे, भगवान महाराज भागवत महाराज गव्हाणे असतील कीर्तनकार आहे ते सुद्धा भावी। आता एवढ्याच्या पुढे माझ्यासारख्याने सांगणं म्हणजे कसं आहे दत्ता महाराज, जसं लहान लेकरू आपले वडील जेव्हा बसल्यावर वडिलाला घास चारते, त्या लेकराचा घास केवढा मोडल कसं, पण तरी सुद्धा वडील प्रेमाने घास का बाळक बापाची आता रिगोनी बापाची जीव लागली की ती संतोषीची नोंदी मुखची ओळी तैसा मी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती तुम्ही संतोषाशी जाती प्रेमाची की मायबाप प्रेमामध्ये काय होते, प्रेमासाठी वाटेल त्याला हे प्रेम आहे। आणि आता मी 22 तारीख माणूस आहे, एवढ्याला येण्याचं प्रयोजन परम आदरणीय परमस्नेह झुबाळाजू प्रेम त्याच माणसानं झुबाळाजू वाचवावं बाहेर ऐकल्याबरोबर वाटतंय कोण आहे रमेश महाराज असे परमार्थ प्रेमी युवा सगळ्या गोष्टी त्याच्याकडे प्रगतशील शेतकरी आहे, बागायतदार आहे, करा तेवढं वर्णन कमीच आहे, आपला विषय इकडे आहे। आणि आता इथे YouTube वाले दाजी कोणतं लाईव्ह चालू आहे, याच्या कीर्तनाचं नाव आहे गजर कीर्तनाचा। हा म्हणजे तुम्हाला माहित असं, मला तर माहितच आहे गजर कीर्तनाचा। नाहीतर काही जण वाटतं हे काय नावच येई नका काय येतंय, पण तुम्हाला माहित असं होय उत्तम महाराज म्हणजे ते लाईव्ह सरेला बघायला मिळते। आता आपला असं होईल नाव लवकर इकडे जाईन इकडे काय चाललंय ते मी महत्वाचं आहे। एकंदरीत माझे मारुती आहे त्या पर्वतावर गेल्याच्या नंतर जे काही असणारे सर्व जणांनी वेळा ठिकाणी एका वेळी शस्त्रार्थ वसुलाने काय झालं ऐका तू कोण कैता कोण आहेसी मध्ये रात्री कालाशी पर्वती सैरावे चरासी आज्ञा कोणासी तुसी त्यावेळेस ते गंधर्व विचारला तू कोण आहेस कुठला आहेस आणि मध्ये रात्री पर्वतावर का फिरायलास, काय नाव गाव करायचं भाग्य आहे मामा, कुठं जावं जे ते जावे ते जाऊ द्या। आदर्ष्टाच्या गोष्टी असतात, आदर्ष्टावर मामा सरळ चलाल बरं। आदर्ष्ट जर चांगला असेल भाग्याची बळची उद्यमाची मिशे संपत्ती जात आपले घर रेगी पांडू महाराज आणि आदर्ष्ट झालेल्या उदासू पालक श्रीमंतीचा विलासू का पुण्य पाठी सीता सुदैसा नवलाची गोष्ट आहे लोटा का लाईन आली हो जरा बरं आहे काय आपला विषय इकडे आहे, आपला विषय कुठे आहे मामा, आणि मामा तुम्ही आले दोन दत्ता महाराज आहे का मामा येत कोणते दत्ता महाराज आम्हाला माहित नाही मामा संख्या दोन मामा आणते तर पुन्हा मामाला कधी द्यायचं होत नाही ना यायला। मग आपला विषय इकडे आहे, ते गंधर्व म्हणू लागले बुवा तू कोण आहेस कुठला आहेस आणि मध्यरात्री का फिरतोस, तू आज्ञा कोणाला विचारलीस असे गंधर्व विचारू लागले। बोला नसीब मध्यानारी तू विचारशी गिरी शिखरी पर्वताकार शरीरी कुंदरी मरी पारिना आज त्यावेळेस ते गंधर्व बोलू लागले जे काही अंधार सर्वसामान्य निशिम्म मध्यरात्र आहे आणि मध्यरात्रीचा अंधार आहे पर्वतावर फिरायलाच नेमकं कोणाला विचारलास आणि तिकडे पर्वताकार शरीराचा कोण पाडास गंधर्व बोलू लागले। बोला मनाची पुसता का धरा पांडात पाया मध्यरात्री विचारता तस्कर होय सर्वथा एखाद्या माणसाला तुमचा कोण आहे माहित नसलं माणसं असं बोलते आणि माणसं कधी कधी भांडण सुद्धा म्हणजे तुला माहित नाही का मी कोण आहे आणि त्याला तू कोण माहित असते तुम्ही त्याला बुद्धी धरीत होत। आता जसं
बाकीच्या ह्याला काय विचारायचे रात्री फिरायला म्हणजे तस्कर आहे धडा बांधा काय काय म्हणतात आई साकरीची कलोळ मिळाले सभव ते सगळं वारे वा हे कोणिया गोळांगुळ मधुर कोद कोदता माय बाप काय बोलायची गोष्ट आहे आता एकाच ओळीमध्ये दोन भाव आहेत एक तर वीर रसाचं वर्णन आहे आणि लगेच शांत रस आला आता रस पकड आहे पण काही माणसाने दोन एक महिन्यात आमरसच म्हणाले पण याच्यामध्ये 9 रस आहे आणि कसं वाचकावर सगळा खेळ असते रमेश महाराज पहिल्यांदा ओली गेले पुन्हा खाली आले मला ओली पहिलं कळत नव्हतं कोणाला मी गाडी बसून न्यायचं आणि तिथं गेलं ह्याच्या सगळं सेवा नको दुसऱ्या सगळं सेवा आणि तिथं बसून जात रमेश महाराज वही सेवा कवाय ते म्हणजे कोणाला आणलं तुम्ही आणलं तर ताईला ताई काय बोलायची गोष्ट आहे बक्कल भोगलाईवर इतोय गेला आणि कोणत्या गोष्टीला काही गोष्टीला सहनच करावं लागते एकंदरीत आपला विषय इकडे आहे की जरी जोरात बोलत असते तर मला शांत आवाजात आणि माणसाचं बोलणंच असं असावं मायबाप सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात ना बोलण्या वाचून घडतात कधी कधी माय मावल्याचं बोलून मी ऐकत असतो चलत चलत म्हणतात माय आमची सुनबाई चट काम करते आणि बोलूनच बाबा इकडून आहे का म्हणतात माय तुम्ही एखादं काम करून करावं पण बोलू नाही मी काय म्हणाल्या म्हणजे त्याच्या मार्गा सगळं एकेरीच पांडवांना तुमचंही सांगणार घरचं कोणाचं मी घरचं सांगत नाही मग म्हणतात तुझ्या घरचं सांगायला होता आता हसले तुम्ही मी काही लांब आहे का इथं असं एखादा सद्ग्रस्त सांगा ज्याला त्रास नाही घरचा कोणी ठाकूर करीत नाही मला माहित आहे आपला विषय इकडा आहे महाराष्ट्रा मधुर आणि कमी याच्यात काय म्हणतात ऐका जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किस्किंदासे नाथदानी सुग्रीव राजा तुरामणी दयस्थानी नांदकं त्यावेळेस माझी महाराष्ट्रा सांगताना सांगू लागली जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोणामध्ये किष्किंधा नावाची राजधानी आहे आणि तिथला राजा सौभाग्यवान राजा आहे सुग्रीव राजा आहे असं महाराष्ट्रा माहिती देऊ लागले श्रीरामाशी स्वामी मानी श्रीरामाशी धर्मार पिले भक्ती शिवा नरासी आती प्रेम आणि काय झाले माझे महाराष्ट्रा बोलत असताना सांगले त्या सुग्रीवानं स्वामी मानले मालक मानले कोणाला भगवंताला आणि भगवंताला मालक मानून आपलं तन मन आणि धन अर्पण केले आणि मालक म्हणल्याच्या नंतर आता दत्ता महाराज सांगेल काही गोष्टी कर्तव्याच्या आहेत मालक कोणाला म्हणावं आणि सेवक कसा असावं मायबाप त्या सेवकानं मालकाचं काम करत असताना स्वतःच्या शरीराकडे सुद्धा होऊ नये माऊलीनं बोर्ड वर्णन केले पण महाराज आमच्या काजाची पाय देखती आपले आयुष्य चोपडे आयुष्य निर्वधी चोपडे स्वामी भक्त त्याला स्वामी म्हणावं मालकीने जर मालकाला म्हणल्यावर तू पांढरे कपडे घाला नसेल भरूनच याला रोजच्या रोज काय त्या संसारात आणि तरी ते होते काय त्याने माझा संसार मला लय आनंद आहे मी म्हणलं बसायला मला पांढरे कपडे बोलते आता त्या मालकीनं कपडे घेऊन नसता काय करावं पण एखाद्या मुली येतात कोणाला सांगता नाही आपला विषय इकडे आहे मला तर हे सांगले त्या सुगुरुजीनं स्वामी मानले भगवान परमात्म्याला तर मन धन सर्वस्व अर्पण केले अशा प्रकारची माहिती माझे मालुत्र्या गंधर्वाला देऊ लागले बोला रावणाचे युद्ध झाले आधी दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाहिला मालुत्र्या सांगले आणि त्या भगवान परमात्म्याचे आणि राजा रावणाचे युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये राजा रावणाने ब्रह्मशक्ती सोडून माझ्या भगवंताच्या भावाला रणाच्या ठिकाणी पाडले मालुत्र्या बोलावे बोला वाचवावया सुमित्रासी नेऊ आलो औषधीशी अभिनंदन करावे आमासी नमन तुम्हासी मी करीतो आणि माझे मालुत्र्या सांगले त्या लक्ष्मणजीला वाचवण्यासाठी मी औषधी न्यायला आलो
आणि तुमचा मी पाया पडतो आणि तुम्ही काय करू नका, विघ्न करू नका असे माझ्या मालकाला लिंकेनं बोलू लागले. बोला. उदया येता गवती प्राण साडील उर्मिलापती म्हणून औषधी मध्ये राहते देवोलीची ती आलो. काय गवल्याची गोष्ट आहे माय बाप. आणि मालकाला सांगू लागले सूर्याचा जर उदय होईल ते काय ब्रह्मशाप आहे तेच सांगितलं म्हणून मी मध्ये राखलेलो. ऐका, गंधर्वाचा एक प्रश्न आहे, एका प्रश्नासाठी एवढं ऐकावं लागलं. कोणता प्रश्न आहे? तू कोण आहेस, कुठला आहेस आणि मध्ये रात्री का आलास? त्या एका प्रश्नासाठी एवढ्या वेळा खर्च केल्या. आणि फक्त कोणती गोष्ट थोडी असते पण बेजारी पकड. एकदा तेव्हा म्हणते आजवर होती आमची आता झाली तुमची. शॅम्पू बी दुकानात पुळपुळ आणून देते. काय काय देते जीवाला मी. ज्याचं लग्न झालं त्याला माहित. मला आणि ते पाहला आल्या मी सांगतो. आणि त्याचा मला कशामुळे ते सगळंच माझं म्हणलं आपलीच विहिणी दुहिता मम नमने की पिता तो सुटे की प्रतिकरिता जावाई शिरके. ते एकदा म्हणते म्हणे नाही की हे जावई एवढा बेजार होतोय माझ्या बायकोसाठी काही पण काय काय करते दागिने काय करते आपला विषय इकडे आहे. नाव नको उगो मामा तो तुम्ही नव्हता म्हणून मी सांगू लागलो. काय काय आता सांगणार नाही. आता इथं बघा ना परमादरणीय परमस्नेह पांडू महाराज. पण नुसते पांडू महाराज नाही त्यांचे वडील भागवत आहेत. असले पांडू महाराज इथं बसू नये. मामा वयावर जाईल तपोवर जाईल आणि नुसतं वयावर नाही सुवर्ण म्हणले की मामा. आपला विषय इकडे आहे. महाराष्ट्रात चांगला मध्ये रात्री कशासाठी आला बोला. सुग्रीवे सहित सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मद द्यावा. स्वतः सुग्रीवची सहित जे काही वानर सैन्य आहेत ना भगवंताचे किंकर झाले आणि माझं नाव हनुमान वीर म्हणले. त्याने आधी हिशेब केला माणसाकडे 3 नीती असावं. साम दाम दंड भेद सरळ असावं. ग्रामपंचायतला उभा टाकत म्हणल्यावर रचना बी पाजवावं. जेवारी बी उचलायला हवं. नोटा बी द्यावं. आणि एवढं करून पडलं तर पुन्हा वसूल बी करायचं कारभार असावं. एवढ्याने वेळ लागला गेला तर त्याच्याजवळ कोण आहे इकडे मी माणसानं रातोरात बदलले. रातोरात घंट्यामध्ये सकाळी एका संघ दुपारी जय हो. आपला विषय इकडे आहे मारुतीला माझं नाव हनुमान वीर आहे मला मार्ग द्या बोला. स्वामी काले साधिता पूर्ण सर्वता करुण पुढील अशी करिता चलन श्री रघुनंदन शोभेन. त्यावेळेस माझे मालकाला सांगू लागले मी माझ्या मालकाच्या स्वामीच्या कार्यासाठी आलोय आणि माझ्या मालकाचं कार्य करत असताना तुम्ही विघ्न करू नका. तुम्ही जर विघ्न केला तर माझा मालक शोभेल. अशा प्रकारची माहिती मालकाला देऊ लागले. आई से बोलता कपिल सरी गंधर्व सरसावले भारी केवढे राम सुरेवाची तोरी औषधी रात्री निवाला. त्यावेळेस ते गंधर्व बोलू लागले अरे बड्या माणसा तू एकतर रात्रीच्या ठिकाणी औषधी नाही आलास आणि काय मोठेपणा सांगालास. कोणाचा? तुझ्या मालकाचा रामप्रभूचा सुग्रीवाचा तू काय मोठेपणा सांगालास. गंधर्व बोलू लागले बोला. सकल सैन्य सरसावले गदापरी गती कटा भाले वर्षू लागले समकाय. त्यावेळी काही सैन्य आहे सर्व सैन्य एका वेळी युद्धासाठी सज्ज झाले सरसावले गेलं समकाळे म्हणजे एकाच वेळी त्यांच्या जवळ जे काय असणारे शस्त्र अस्त्र आहे त्याचा ते वर्षाव करू लागले बोला. देख
करा पुरुषार नवरात्री गोष्ट आहे. एकट्या मारुतीला आपल्यासाठी सर्व गंधर्व मिळून पुरुषार्थ करू लागले. बोला करू संहारात दिला. एकट्या मारुतीसाठी 14,000 गंधर्व पुरुषार्थ करू लागले. पण माझ्या मारुतीला ठेवले काय करतात ऐका. भयानक दिसे गपिंद्र दान कवळला. त्यावेळेस माझ्या महाराष्ट्रानं जे काही असणारं भीम रूप धरले. आता ते दत्त महाराजांना सांगू झाले. खट्या दत्त महाराजांच्या ऐकून आम्ही सांगालो. आणि खरी जादू त्याच्या दस्तीतच आहे. ते दस्ती कोणाला देत मायबाप आणि कोणत्याही गोष्टीला काहीतरी सेवा करावं लागेल. आता सहजच रमेश महाराज माणसं बाबा दत्त महाराज आले की तैलाच आल्या त्याला पुरा आम्हाला 10 चोया. ते विचार चढी होतं तेव्हापासून सांगायला. आणि 6 महिन्यात आले मला म्हणाले 7 वाटे भेटेल का. मुलं दत्त आहे मग काय खरं सांगतो मायबाप कोणती गोष्ट कोणाला मागण्याची गरज नाही. त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करावं लागतं. तर प्रेमीने दैवत काहीतरी तप करावं लागेल. सासूबाईच्या हाताखाली काही दिवस सुनेला राहावं लागेल. ते माप ओलांडायच्या आधी तिला कुठेच म्हणल्या मग बुंदीच्या गोळ्याची चाचणी कडकच्या कडक होत्या मिळत लागत नाही. मग ते आत्याबाई कसं झालं की आणि आत्याबाई माझ्यासारखी असं तिनवाण्याचं कसं बसायचं तुझी मातीत बस. आपला इकडे विषय आहे. तेवढे असणारे माझी मारुती 11 रुपया रूप धरले आणि मारुतीला काय करतात ऐका. बांधिले मला पटीले कडकेशी. आता मारुतीला एवढे मला टाइम आहे का 14,000 आहे आणि 11-12 वाजले तर 14 चाटे सुरू आहे. मग कोणते म्हणते द्यायला द्याची ती वाणाला मिळवतं वारे वा माझं कलरवरच काय जाऊन मला वेळ लागला. कलरचं काय त्याचा मला समज आहे का. एका ठिकाणी वाचून गेले शिवेला ते मला वाटलं नाही तू सांगशील. आता काय कपाळावर गेले कोणाच्या मला म्हणलं तू काय करीत मला पारावर बसू दे काहीतरी करीन तेवढं लागून आलो. आपला विषय इकडे आहे. महाराष्ट्राने काही गंधर्व काही इतर हा म्हणते काही काय कर असे आता महाराज आता गप्प महाराज खडकावून जाता महाराज श्रीराम नामे भुपुकार विजयी कपिंद्र स्वय झाला. माझ्या महाराजांनी काय केलं तेवढ्या गंधर्वाचा एकदा शब्दामध्ये बाहेर मारला. आता तेवढं करता करता मला आवडायचे राहिले नाही भाड्यावरी. आता नुसतं लायटर तुटकून वाजलं की गॅस आणि सोयऱ्याने मला लई गडबड आहे. काय त्याच्या जोरात होतं म्हणतात साखर बुडालाच राहते आणि त्या चहाचा झुरका आणलाय काळजापर्यंत बोलत जाते. सोयऱ्या मला म्हणतो बरं झालं असतं होतं का नाही. त्या टीनच्या पात्यात चहा तुटकून वाजलं की चहा आलाय. आपला चहा काय येऊन आलाय. आता दत्ता महाराज कुठं सांगतात माझ्या महाराष्ट्राने त्या गंधर्वाचा भाडा कसा कर आवळी राहिली नाही. पण आपण आवडू तसा भाडा आवडला आणि सगळ्याला एकदाच निवर खडकावून ओम फडसवा केला. बोला ज्याच्या मुखी नामस्मरण निघताच्या वंदी करून गळी काळ सोया आपण नितेला मग जासी करे.